subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कन्सेप्ट क्लासेसमध्ये. आजचा चॅप्टर आहे इंडायसेस अँड क्यूब रूट प्रॅक्टिस सेट 3.3. चला तर मग सुरुवात करूया. की प्रॅक्टिस सेट सुरू करण्याआधी यामध्ये बघा, एक तुम्हाला क्यूब रूट म्हणजे काय पहिले माहीत पाहिजे. बघा, क्यूब रूट म्हणजेच काय की एक पर्टिक्युलर संख्या ती 3 वेळेस गुणल्यानंतर ती येणारा जो नंबर म्हणजेच त्याचं काय झालं ते क्यूब रूट. ओके, म्हणजेच बघा 1चा क्यूब म्हणजेच किती वेळेस 1 लिहिणार आपण 3, म्हणजेच 1 2 1 into 1 म्हणजे आन्सर किती मिळणार 1. ओके, 2चा क्यूब म्हणजे 2चं मल्टिप्लिकेशन 3 टाइम्स करायचं म्हणजे 2 into 2 into 2 दॅट इज 8. त्याचप्रमाणे 3चा क्यूब म्हणजे 3 into 3 into 3 दॅट इज 27. लाईक 4 5 6 7 8 9 10 अप टू तुम्ही 1000 पर्यंत काय करू शकता ते फाइंड आउट करू शकता. पण हे बेसिक आहे, तुम्हाला एवढे तरी माहित पाहिजे. ओके, तर बघा प्रॅक्टिस सेट मध्ये बघा, फर्स्ट क्वेश्चन, फाइंड द क्यूब रूट ऑफ द फॉलोइंग नंबर. फर्स्ट नंबर तुमचा 8000. ओके, आता याला आपल्याला काय करायचं, याचा क्यूब रूट आपल्याला फाइंड करायचं आहे. म्हणजे क्यूब रूट मध्ये याला पहिले आपण लिहून घेऊ 8000. ठीक आहे, आता 8000 चे आपण काय करू, फॅक्टरायझेशन मेथड मध्ये आपण जसं फॅक्टर फाइंड करतो तसं याचे फॅक्टर फाइंड करून घेऊ. ठीक आहे, 8000 ला आपल्याला सगळ्यात म्हणजे स्मॉल नंबर म्हणजे किती 2 ने याला डिवाइड केला जाईल, म्हणून 2 ने डिवाइड करा. याचे किती असणार 4000. 8000 चे हाफ, त्यानंतर पुन्हा 2 ने द्या म्हणजेच 4000 चे हाफ 2000. नंतर पुन्हा 2 ने डिवाइड करा म्हणजेच किती मिळणार 1000. पुन्हा 2 ने डिवाइड करा 1000 चे हाफ 500. पुन्हा 2 ने डिवाइड केलं म्हणजेच किती मिळणार 250. ओके, आता 250 ला आपल्याला पुन्हा काय करायचं, डिवाइड करायचं कितीने 2 ने. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 5 जा म्हणजेच 125. ओके, आता 125 काही आपल्या सिम्पली 3 ने काही जात नाही, तर याला 4 ने जाईल का नाही. नंतर 5 येस 5 ने जाणारच म्हणजेच 5 1 जा 5 5 2 जा 10 5 5 जा. पुन्हा कशाने जाणार 5 ने म्हणजेच 5. ओके, मग आता 5 ला पुन्हा कशाने जाणार तर 5 ने जाणार म्हणजेच 5 1 जा. म्हणजे तुमचा जो लास्टची टर्म असेल म्हणजे आपण त्याला लास्ट टर्म म्हणतो ती ही किती असणार आहे 1 यायला पाहिजे. ठीक आहे, आता यामध्ये बघा 2 into 2 into 2 into 2 into 2 into 2. ओके, हे किती टाइम्स आले 6 टाइम्स आणि 5 किती टाइम्स आहे 3 टाइम्स. ओके, तर याला आपण लिहून घेऊया 8000 विच इज इक्वल्स टू क्यूब रूट ऑफ. आता याचा क्यूब रूट घ्यायचा म्हणजे बघा हे किती वेळेस 3 टाइम्स म्हणजे 2 into 2 into 2 2 into 2 into 2. ओके, हे 6 टाइम्स आहे आणि हे 5 टाइम्स 5 into 5 into 5. ओके, आता आपल्याला याचा क्यूब रूट घ्यायचा आहे म्हणजे हे 2 च्या डोक्यावर 3 मी ही एक टर्म डायरेक्टली कम्प्रेस करू शकतो. त्याचप्रमाणे 2 रेज टू क्यूब into. ठीक आहे, आणि 5 चे पण 3 टर्म्स आहे म्हणजे 5 रेज टू क्यूब. याला जर मी बाहेर घेतलं म्हणजे याचा क्यूब रूट काय होईल चाललं जाईल म्हणजेच किती असणार 2 into 2 into what 5 4 into 5 दॅट इज 20. म्हणजेच क्यूब रूट ऑफ 8000 याचा आन्सर तुम्हाला किती मिळतं दॅट इज 20. ठीक आहे, अशा प्रकारे हा फर्स्ट प्रॉब्लेम आहे. बघा सोपं आहे. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे बघा, क्यूब रूट घेत असताना याचे फॅक्टर व्यवस्थित पाडायचे. ठीक आहे, स्मॉल नंबर पासून याचे फॅक्टर पाडायचे जेणेकरून आन्सर चुकत नाही. ठीक आहे, याला नोट करून घ्या. नेक्स्ट बघा दिलेलं आहे सेकंड काय 729. 729 चे काय करू आपण फर्स्ट फॅक्टर फाइंड करू. ओके, सो 729. आता लास्टला किती आहे 9 म्हणजे 2 च्या टेबलला तर काही येत नाही म्हणजे 3 च्या टेबलला तर राहणारच. ओके, सो 3 3 2 जा 6 3 4 जा 12 3 जा 9. देन लास्टला किती तुमचे 3 म्हणजेच पुन्हा 3 ने 3 1 जा 3. ओके, नंतर बघा 3 ने पुन्हा जाईल याला 3 2 जा देन 3 जा पुन्हा 9 3 जा 3 पुन्हा 3 लास्टला किती आलं तुमचं 1 म्हणजे किती फॅक्टर आहे त्याचे 3 into 3 into 3 किती टाइम्स आहे 6. ओके, तर याला आपण लिहून घेऊया 729 इज इक्वल्स टू
क्यूब रूट ऑफ 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 अँड 3. ठीक आहे, 3 3चे ग्रुप बनवूया. क्यूब रूट 3चा क्यूब, यामध्ये पण 3चा क्यूब, याचा क्यूब रूट जर बाहेर घेतला याला तर किती मिळणार? 3 इंटू 3 दॅट इज 9. ओके, 729 इज इक्वल्स टू वॉट? याचा आन्सर किती मिळाला? 9. सिमिलरली थर्ड आहे बघा, याचे फॅक्टर फाइंड करून घेऊ आपण. 343. ओके, याचे फॅक्टर पडून घेऊया. 343. आता बघा लास्टला जरी 3 असले तरी याला 343ला 3ने काही डिवाइड होत नाही. ठीक आहे, परफेक्ट डिवाइड झाला पाहिजे. 4ने नाही जाणार, 5ने जाणार, 7 डायरेक्टली 7ने जाणार बघा. ठीक आहे, 7 4 जा 28 आणि देन 6 9 जा. ठीक आहे, 7 9 जा 63. देन पुन्हा 7ने जाणार बघा, 7 7 जा, देन पुन्हा 7 राहिला किती तुमचा? 1. ठीक आहे, तर याचे फॅक्टर पहिले लिहून घेऊया. 343 क्यूब रूट ऑफ 7 इंटू 7 इंटू 7. ओके, 3चा एकच ग्रुप बनतो. ठीक आहे, 7चा एक ग्रुप म्हणजेच किती मिळणार? 7 रेज टू क्यूब. ओके, तर याचा क्यूब चालला जाईल म्हणजेच किती मिळणार? 7. म्हणजे 343 याचा आन्सर किती असणार? 7. राईट. देन नेक्स्ट बघा, -512. आता -512 याला आता क्यूब रूटमध्ये जर घेतलं तरी आन्सर याचं काय मिळणार आहे? पण याला क्यूब रूटमध्ये आपण लिहू शकत नसतो. ठीक आहे, आन्सर डायरेक्ट याचा मायनसमध्येच असणार. राईट, याचे फॅक्टर पडून घेऊया. 512 2ने डिवाइड करू, 2 2 जा 2 5 जा 2 6 जा. ठीक आहे, देन अगेन 2 1 4 2 8 2 4 2 3 2 then 2 6 8 4 2 and 1. ओके, लास्टला 1 मिळतं. किती कितीचे ग्रुप बनतं बघा? 1 2 and 3. ठीक आहे, सो क्यूब रूट ऑफ -512 इज इक्वल्स टू क्यूब ऑफ 2 इंटू 2 इंटू 2 2 इंटू 2 इंटू 2 and 2 into 2 into 2 1 2 and 3. It's a cube root 2 raised to cube 2 raised to cube and 2 raised to cube, that is 2 into 2 into 2 4 8 but minus. ठीक आहे, लास्टला मायनस साइन द्यायला विसरू नका. हा असा 4. ठीक आहे, नोट करून घ्या. फिफ्थ -2744 याचं पण आन्सर काय असणार आहे? मायनसमध्येच असणार. फर्स्ट याचे आपण काय करू? फॅक्टर फाइंड करून घेऊ. 2744 2ने डिवाइड करू. 2 1 जा 2 2 3 जा 2 7 जा 2. ओके, पुन्हा 2ने जाईल. 2 6 जा 2 6 2 8 जा 2 6 जा. ठीक आहे, देन अगेन 2 3 4 3. आता बघा 3 4 3 आत्ताच आपल्याला नंबर गेला होता. ठीक आहे, आता पुन्हा 7ने आपण तर डिवाइड केलं होतं. ठीक आहे, 4 जा अँड 9 जा, पुन्हा 7 7 जा, पुन्हा 7. ओके, हे तुमचं रिमाइंडर किती मिळतं इथं? सरळ लास्टला 1 मिळते. ठीक आहे, सो क्यूब रूट ऑफ 2744 इज इक्वल टू, मायनस साईनला विसरायचं नाही बघा. क्यूब ऑफ मायनस साईन आउट साईडला घेऊ. 2 इंटू 2 इंटू 2 7 इंटू 7 इंटू 7. ठीक आहे, सो याला आपण असं लिहू शकतो 2 क्यूब अँड 7 क्यूब. म्हणजेच याला जर क्यूब रूटच्या बाहेर जर लिहिलं तर म्हणजेच काय असणार? 2 इंटू 7 म्हणजेच 21 -21. क्यूब रूट ऑफ -2744 इज व्हॉट? that is -21. right. next बघा 32768 क्यूब रूट ऑफ 32768 याचा आपलं फॅक्टर फाइंड करावं लागणार. पहिले 32768 2 ने जाणार. 2 1 6 3 जा 8 जा 4 अगेन 2 8 1
then 9 2, again 2 4, that is 0 9 6 2 0 8 2 0 2 4, again 2 5 1 2, then again 2 2 5 6 2 1 2 8 2 6 4, that is 32. After that 16 8 4 2 and 2. ओके, बरंच लेंदी गेलं ते. ओके, ग्रुप पाडूया. 1 2 3 4 and 5, 5 याचे ग्रुप बनत आहे. ठीक आहे. सो 3 2 7 6 8 इज इक्वल्स टू, मी डायरेक्ट काय करतो आता ग्रुप वाईज लिहितो. 2 चा क्यूब म्हणजे 1 झाला. ठीक आहे. सेकंड 2 चा क्यूब, देन थर्ड अगेन 2 चा क्यूब, 4 2 चा क्यूब अँड फिफ्थ 2 चा क्यूब. म्हणजेच काय, याला जर क्यूब रूटच्या बाहेर जर मी लिहिलं तर म्हणजे 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 4 5. ठीक आहे. राईट. 2 2 जा 4 4 2 जा 8 16 अँड 32. म्हणजे क्यूब रूट ऑफ 3 2 7 6 8 इज व्हॉट 32. असा हा क्वेश्चन नंबर फर्स्ट. ओके, राईट डाऊन दिस. क्वेश्चन नंबर 2 आहे बघा, सिम्प्लिफाय. बघा सिम्प्लिफायमध्ये 3 क्वेश्चन दिलेले आहे. सोपे बघा. यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे क्यूब रूट ऑफ 27 डिवाइडेड बाय 125. आता तुम्हाला माहितीच आहे 27 हे क्यूब रूट कोणाचं असतं बघा, 3चं असतं. ओके, तर 3 क्यूब डिवाइड बाय 125 म्हटलं तर 5चा क्यूब. ओके, याचं क्यूब रूट घ्या. टेकिंग क्यूब रूट, सो 3 डिवाइडेड बाय 5. राईट. नेक्स्ट बघा, आता इथं काय क्यूब रूट ऑफ 16 डिवाइडेड बाय व्हॉट 54. आता 16 डिवाइडेड बाय तुम्ही 8 टू चं 16 करू शकता आणि 54ला कसं लिहू शकता 27 इंटू 2. ओके, सो याला स्प्लिट करून घेऊ आपण. 8 इंटू 2 अँड 27 इंटू 2. आता बघा हा 2 सरळ यामध्ये काय होईल कॅन्सल. म्हणजेच काय राहणार 8 डिवाइडेड बाय 27. आता 8चं क्यूब रूट काय येतं बघा, टेकिंग क्यूब रूट. 8चं क्यूब रूट किती असतं, दॅट इज 2 अँड 27चं 3 म्हणजेच 2/3. ओके, आता हा जो क्वेश्चन नंबर 3 दिलेला आहे हा थोडासा ट्विस्टेड. ओके, तुम्हाला यामध्ये काय दिलेलं आहे बघा, इफ क्यूब रूट ऑफ 729 इज व्हॉट 9, देन क्यूब रूट ऑफ 0.0000729 इज इक्वल्स टू व्हॉट. सोपं आहे. ठीक आहे. काय करू बघा, जे दिलेलं गिवन आहे ते एकदा आपण लिहून घेऊया. 729 हा दिलेला आहे त्यांनी 9चा आहे. ठीक आहे. मग क्यूब रूट ऑफ 0.0000729 इज इक्वल्स टू किती असणार. पहिले बघा हा जो नंबर आहे तो जशाचा तसा आपण लिहून घेऊ 0.0000729 आणि त्याला काय करायचं आहे बघा, डिवाइड करायला लागणार आपल्याला. किती नंबरने बघा 1 2 3 4 5 6, पॉईंटच्या पुढे किती आहे 6 व्हॅल्यू, म्हणजे डिवाइड बाय किती घेणार तेवढे झिरोज घ्यायचे. ठीक आहे. म्हणजे क्यूब रूट ऑफ 0.000 याचा पॉईंट काढून टाकू आपण, म्हणजेच किती असणार 729 डिवाइड बाय व्हॉट 1 2 3 4 5 6. ठीक आहे. हे जर 6 जर घेतले आपण त्याचा पॉईंट चालला जातो. ठीक आहे. म्हणजेच 729 आता कशाचा क्यूब रूट झाला 9चा आणि हा कशाचा क्यूब रूट झाला 100चा. बरोबर. टेकिंग व्हॉट क्यूब रूट काय मिळणार तुम्हाला 9 डिवाइड बाय व्हॉट 100. ओके, अशाप्रमाणे हा प्रॅक्टिस सेट काय 3.3. ओके, सो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.